अभ्यासाचा राजमार्ग एपिसोड 17 21 मार्च 2024. मच्छिंद्र चाटे सरांचा विद्यार्थी आणि पालकांशी सुसंवाद. अभ्यासातील सातत्य. नमस्कार मित्रांनो, अभ्यासाचा राजमार्ग या व्हिडिओ मालिकेमध्ये आज आपण एक महत्त्वाचा मुद्दा पाहूया आणि तो मुद्दा म्हणजे सातत्य. मित्रांनो, खूप मुलं अभ्यास करतात पण त्यात सातत्याचा अभाव असतो. सातत्य म्हणजे कन्सिस्टन्सी किंवा कंटिन्युटी, कुठलाही शब्द अर्थ घ्या, पण अभ्यासातील सातत्य फार महत्त्वाचं. मला इच्छा झाली, अभ्यास केला, आणि आपण अभ्यास करत असताना जर आपण आपलं सातत्य राखलं नाही तर आपली लिंक तुटते, आणि लिंक तुटली की मग पुन्हा समजून घ्यायला आणखी वेळ लागतो, कधी कधी तर खूप वेळ लागतो. मित्रांनो, त्यामुळे सातत्य तुटता कामा नये. आपला जो काही अभ्यासक्रम ठरलेला आहे, 1 वर्षाचा अभ्यासक्रम, तर आपलं एकदा शाळा सुरू झाली की आपल्याला सुट्ट्या असतात. तर शाळा सुरू व्हायच्या अगोदर उन्हाळ्याच्या 2 महिने सुट्ट्या असतात, नंतर शाळा सुरू होतात, नंतर 1 महिना दिवाळीची सुट्टी असते. आपल्याला अशा सुट्ट्या मिळतातच. म्हणजे 12 महिन्यामध्ये आपल्याला 9 महिने शाळा करायची, आणि त्या 9 महिन्यांमध्ये सुद्धा रविवारची सुट्ट्या असते, अजून काही सुट्ट्या असतात. असा सगळा हिशोब गोळा केला तर जास्तीत जास्त 200 दिवसांचीच शाळा होते. वर्षभरातून आपले 165 दिवस असेच जातात. पण हे जे काही 200 दिवस आहेत, त्या 200 दिवसांचं सातत्य तुटता कामा नये. मित्रांनो, बऱ्याचशा गोष्टी आपण लक्षात घेतल्या पाहिजेत की नेमकं काय सुरू आहे. आज जे काही शिकवलं गेलं, बऱ्याच वेळा उद्या शिकवल्या जाणाऱ्या गोष्टीशी त्याचा संबंध असतो. उदाहरणार्थ गणिताचा अभ्यास आहे, तर 4थी पर्यंत आपण बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार, वर्ग, वर्गमूळ, कंस किंवा इतर बऱ्याचशा गोष्टी शिकलेलो असतो, आणि आपण त्या विसरून गेलो की मग 5वीला गणित अजून अवघड जाईल. मग 5वीचं जे काही गणित आहे, 6वीच्या अभ्यासक्रमाचा त्याचा पुन्हा काहीतरी संबंध असतो. त्यामुळे आपण आपलं सातत्य राखलं पाहिजे, आणि खास करून काही गोष्टी आपल्याकडून पाठ व्हाव्यात अशी अपेक्षा असते, आणि आपण त्या गोष्टी पाठ केल्या की त्याचा सराव पण आवश्यक असतो. हे उदाहरणार्थ समजा तुम्हाला एखादी कविता पाठ करायची, तर कविता आपण वाचली आणि पाठ झाली असं होत नसतं. ती कविता आज 2-4 वेळा पाठ करावी लागते, वाचावी लागते, पाठ करण्याचा प्रयत्न करावा लागतो. नंतर मग 2 तासांनी एकदा पुन्हा पाठ करण्याचा, आठवण्याचा प्रयत्न करायचा. आपले काही शब्द विसरतात, मग दुसऱ्या दिवशी पुन्हा आपण पुन्हा अजून एकदा करायचं. असं तुम्ही 10-12 दिवस ती कविता वारंवार सातत्यानं करत राहिलात की ती कविता बऱ्यापैकी पाठ होते. नंतर एक 10 दिवस रोज 2 वेळा पाठ करा, 2 वेळा म्हणून दाखवायची, आणि ही पण प्रॅक्टिस 10 दिवस ठेवायची. आता ती कविता तुम्हाला बऱ्यापैकी पाठ झाली. आता तुम्ही आणखी काही दिवसांनी, म्हणजे एक 15 दिवसांनी ती कविता आठवण्याचा प्रयत्न केला तर ती कविता विसरली असण्याची शक्यता कमी आहे, पण तरीही काही शब्द विसरू शकतात. पुन्हा एकदा बघायचं, पुन्हा एकदा करायचं, पुन्हा 2-3 दिवस प्रॅक्टिस करायची, पुन्हा 1 महिन्यानंतर पुन्हा एकदा ती कविता आठवायची, पुन्हा एकदा पाठांतर बघायचं, तपासून पाहायचं. त्याच्यानंतर आणखी 2 महिन्यांनी पुन्हा एकदा प्रयत्न करा, आणि मित्रांनो, ती कविता तुम्हाला पाठ होते. माझा अट्टहास आहे, माझा आग्रह आहे की प्रत्येक मुलाला त्याच्या मातृभाषेतल्या
शेकडो कविता पाठ पाहिजेत. हिंदी भाषेतल्या काही कविता पाठ पाहिजेत. इंग्रजी भाषेतल्या काही कविता पाठ पाहिजेत. मित्रांनो, कविता आपल्याला फार उपयोगी पडते. आणि जसं कविता महत्वाची आहे तसंच इतर सुद्धा अनेक गोष्टी महत्वाच्या आहेत. आपल्याला स्पेलिंग्स तपासून पाहिले पाहिजेत. आपल्याला मराठीमध्ये ऱ्हस्व, दीर्घ, अनुस्वार, उकार पहिला, दुसरा, ह्या सगळ्या गोष्टी आपण जर जाणून बुजून समजून घेण्याचा प्रयत्न केला तर आपण बिनचूक होऊ, चुका होणार नाही. एक गोष्ट तीच चूक पुन्हा 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 करत राहणं, ह्या गोष्टी आपल्याला फार त्रास देतात. आणि त्यामुळे जर आमच्याजवळ सातत्य असेल, कन्सिस्टन्सी असेल, आणि एकदा एक चूक आमच्या लक्षात आली आणि ती चूक आम्ही दुरुस्त केली, की आम्हाला आनंद होतो. मित्रांनो, विद्यार्थी त्याची इच्छा आपली विद्या, ज्ञान संपादन करण्याची असली पाहिजे. आणि आपण जेव्हा विद्या, ज्ञान संपादन करतो तर आपल्याला आनंद व्हायला पाहिजे. समजा क्रिकेटमध्ये एक खेळाडू बॅटिंग करतोय आणि बॅटिंग करत असताना तो त्याची समजा 50 रन पूर्ण करतो, हाफ सेंचुरी झाली, खुश होतो. नंतर आणखी मन लावून खेळतो, मग थोड्या वेळाने त्याची सेंचुरी होते. सेंचुरी झाली की पुन्हा आणखी खुश होतो, आणखी मन लावून खेळतो. तसं मित्रांनो, आपल्याला आपल्या अभ्यासामध्ये आपल्याला जे काही ज्ञान मिळतंय, जे आपलं पाठांतर होतंय, जे काही आपल्याला समजतंय, जे काही आपल्याला ज्ञानामध्ये वाढ करण्याचं काम सुरू आहे, हे काम आमच्यासाठी फार आवश्यक आहे आणि याला फार महत्व आहे. उगीचच बळजबरी केल्यासारखं 2 दिवस काम करून दाखवलं, बघा मी किती काम करतो, मी किती अभ्यास केला. मित्रांनो, एक गोष्ट पक्की लक्षात ठेवा, अभ्यास तुम्हाला कुणाला करून दाखवायचा नाही. मी खूप विद्यार्थ्यांबाबत पाहिलेलं आहे. लहानपणी मी पण कधी कधी असं करायचो. माझी बहीण माझ्याकडे बघते, मग ती बघते मी अभ्यास करत बसलेलो दिसलं पाहिजे म्हणून पुस्तक डोळ्यासमोर धरायचं आणि दाखवायचं की बाबा किती अभ्यास करतो. पुस्तक डोळ्यासमोर धरलेलं आहे आणि माझं आपलं दुसरंच काहीतरी चालू आहे. मित्रांनो, ह्याचा काय उपयोग होणार आहे? हा जो काही दिखावा आहे, यांनी तुमचा अभ्यास होणार आहे का? तुम्ही अभ्यास स्वतःसाठी करा. मी अभ्यास करतो तर माझ्या बुद्धीमध्ये वाढ होते, माझ्या ज्ञानात वाढ होते, मला काहीतरी मिळतं आणि हे मला आयुष्यभर उपयोगी पडणार आहे. मी कुणाला दाखवण्यासाठी नाही करायचं, मला त्याचा उपयोग होणार आहे म्हणून मला ते मिळवायचे. मला जे शब्द माहिती झाले, मला जे ऱ्हस्व-दीर्घाचे नियम माहिती झाले, मला काही इंग्रजी शब्द माहिती झाले, त्यांची स्पेलिंग्स लक्षात आले, मी काही गणिताची सूत्र शिकलो, मी काही विज्ञानातल्या व्याख्या शिकलो, मी काही आकृत्या काढायला शिकलो. ह्या गोष्टी फार आवश्यक आहेत. आपण काहीतरी एक ओझं घेऊन चालतो आहोत, आपल्याला काहीतरी त्रास होतोय त्याचा, हे दाखवण्यात काही अर्थ नसतो. आपण जसं आपल्या आईवडिलांवर प्रेम करतो तसं प्रेम आपण स्वतःवर सुद्धा केलं पाहिजे आणि तसंच प्रेम आपण आपल्या अभ्यासावर पण केलं पाहिजे. त्याचा फार चांगला रिझल्ट येतो. मित्रांनो, मी विद्यार्थी असताना माझ्या अभ्यास करण्याचा मला कधीच कंटाळा आला नाही. माझे बरेचसे मित्र मला भेटल्यानंतर एक प्रश्न विचारतात की मच्छिंद्र, तुला आम्ही अभ्यास करताना कधी बघितलंच नाही. अर्थात त्यांचं म्हणणं बरोबर असावं, कारण मी रेसिडेन्शियल स्कूलमध्ये राहत होतो. आम्ही एका वर्गात 30 मुलं होतो. प्रत्येकजण एकमेकांना ओळखत होता आणि आजही आम्ही सगळेजण एकमेकांच्या संपर्कामध्ये आहोत. आणि त्यामुळं कधी कधी ते म्हणतात की यार, आम्ही तुला कधी अभ्यास करताना बघितलं नाही. मित्रांनो, अभ्यास कुणाला दाखवायचा नसतो.
अभ्यास करायचा असतो. आणि बऱ्याच वेळा माझी अभ्यासाची पद्धत थोडीशी वेगळी होती, की मी पुस्तक समोर धरलं आणि त्यातलं काही वाचून घेतलं की ते लक्षात कसं ठेवायचं याच्यासाठी माझे प्रयत्न सुरू असायचे. आणि प्रत्येक वेळी शाळेमध्ये ज्या काही परीक्षा व्हायच्या तेव्हा आमच्या 30 मुलांच्या मध्ये माझा नंबर पहिल्या 3 मध्ये असायचा नेहमी. आणि 10वीच्या परीक्षेत तर पहिलाच आला. मित्रांनो, डोक्यात आपल्या अभ्यास असला पाहिजे. कोणाला दाखवायचं थोडीच. पुस्तक समोर पाहिजे म्हणजे अभ्यास करतोय असं नाही. मी पुस्तकात जे वाचलेले त्याचं चिंतन सुरू असलं पाहिजे. मी विज्ञानाची एखादी व्याख्या लक्षात ठेवली, ती व्याख्या मला पाठ झाली की मी त्या व्याख्येचं चिंतन करत बसलं पाहिजे की अरे असं याला अमुक म्हणतात, याला तमुक म्हणतात, याला हे म्हणतात, त्याला ते म्हणतात. प्रश्न आपल्या लक्षात ठेवण्याचा आहे, प्रश्न समजून घेण्याचा आहे, समजण्याचा आहे. मी गणिताचा खूप विचार करायचो की समजा आज एखादं वर्गामध्ये गणित शिकवलं, ते आणखी दुसऱ्या पद्धतीनं कसं सोडवता येईल. आणि मी ते सोडवायचो, सरांना दाखवायचो, सर खुश व्हायचे. गणिताचा, विज्ञान, सगळ्याच गोष्टींचा आणि सराव करावा लागतो. ज्या गोष्टी आपल्याला गरजेच्या आहेत त्या गोष्टींचा सराव करावा लागतो. अर्थात आमची शाळा फार चांगली होती आणि त्या शाळेमध्ये एक नियम होता की अभ्यासक्रमाचा जो काही भाग शिकवायचा आहे तो 1 वाजायच्या आतच शिकवायचे. सकाळी 7-7:30 वाजता शाळा सुरू व्हायची. 1 वाजेपर्यंत जे काही शिकवायचे ते शिकवायचे. 1 वाजता जेवणाची सुट्टी आणि दुपारचं जेवण झालं की नंतर मग 3 ते 4:30 अभ्यास, फक्त अभ्यास. आणि 4:30 नंतर मग खेळ. पुन्हा 5:30 ते 6:30 मीटिंग. पुन्हा 6 ते 7 अभ्यास. असं मित्रांनो 2.5 तास आम्हाला अभ्यासाला बसवायचेच. आणि ते 2.5 तास आम्हाला पुरेसे व्हायचे. मित्रांनो, सगळ्या गोष्टी व्हायला पाहिजेत. अभ्यास करायचा आहे म्हणजे 1 तर लिखाणाची प्रॅक्टिस झाली पाहिजे, 2 वाचनाची प्रॅक्टिस झाली पाहिजे. आपल्याला वाचनाचा वेग आला पाहिजे, लिहिण्याचा वेग आला पाहिजे, पाठांतराचा वेग आला पाहिजे. बरीचशी मुलं आता पाठांतराचा काय अर्थ नाही वगैरे, मित्रांनो चुकीचं आहे. जी मुलं पाठांतरापासून दुर्लक्ष करतील त्यांना फार त्रास होतो आणि फार लवकर त्यांना स्मृतिभ्रंश होऊ शकतो की नंतर छोट्या छोट्या गोष्टी सुद्धा लक्षात राहणार नाहीत. मित्रांनो, पाठांतरही तेवढंच महत्वाचं आहे, लिखाणही तेवढंच महत्वाचं आहे, वाचनही तेवढंच महत्वाचं आहे, चिंतनही तेवढंच महत्वाचं आहे. ही सगळी अभ्यासाची अंग आहेत. आणि ही सगळी अंग मी माझ्या अभ्यासाच्या राजमार्गामध्ये तुम्हाला उलगडवून सांगेन. आज मला एकच मुद्दा सांगायचा आहे. अभ्यासात सातत्य असलं पाहिजे. हे सातत्य तुटू देऊ नका. यात ब्रेक येता कामा नये. मी केला 1 महिनाभर अभ्यास, आता 2 महिने आराम करतो, असं नाही चालणार. हां मित्रांनो, 5 दिवस अभ्यास केला, मी 2 दिवस खेळेन, मौज मजा करेन, हे चालेल. कारण 5 दिवस तुम्ही केले ना. आठवड्याचे 5 दिवस, आठवड्याचे 5 दिवस चालेल. तुमच्या घरी काही प्रोग्राम असेल, कुठं जायचं असेल, आई वडिलांसोबत फिरायला जाणार असाल, काही प्रॉब्लेम नाही, त्यांनी सातत्य भंग होणार नाही. पण तुमच्या अभ्यासाच्या वेळेस तुम्ही अभ्यासापासून दूर गेलेले आहात तर तुमचं सातत्य भंग होईल. मित्रांनो, पहिली गोष्ट, जसं योग्य मार्गदर्शन महत्वाचं आहे तितकंच अभ्यासातील सातत्य सुद्धा महत्वाचं आहे. आणि मग इतरही आणखी महत्वाचे मुद्दे येतात. 3रा मुद्दा आहे नियोजन आणि 4था मुद्दा आहे कठोर परिश्रम. असे हे 4 मुद्दे येतात. योग्य मार्गदर्शन, सातत्य, नियोजन आणि कठोर परिश्रम. आणि त्यामुळे चाटे कोचिंग क्लासचं जे जाहिरातीचं घोषवाक्य मी बनवलेलं आहे, चाटे कोचिंग क्लासेस सुरू केले तेव्हाच, की योग्य मार्गदर्शनासह सातत्यपूर्ण आणि नियोजनबद्ध कठोर परिश्रम हाच उज्ज्वल यशाचा खरा राजमार्ग. आणि त्या अनुषंगाने मित्रांनो, अभ्यासामध्ये सातत्य ठेवू, सातत्य राखून ठेवू असा संकल्प करा आणि अभ्यासाला लागा. आज आपण या ठिकाणी थांबूया. धन्यवाद.